खेडेपाड्यातले लोक की आपल्या दारी प्रत्येकाच्या दारी तुळशी वृंदावन दिसते. आता हे लोक जे सिटीमध्ये वगैरे इकडे तिकडे असतात राहायला, मोठे मोठे अपार्टमेंट मध्ये, त्यांचा तुळशी दूर दूर लोक संबंधच नाही. पण हिंदू सनातन धर्मामध्ये ग्रंथ असं सांगतात, तुळस वंदावी माऊली, अरे हे तो भक्ताची सावली, तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. भगवान विष्णू सदैव त्या तुळशी जवळ आहे, म्हणून सर्वांनी तुळशीची पूजा करावी. ते पतिव्रता होती. ते प्रतिव्रता असल्यामुळे तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवालाही हारू शकत होता तो जालंधर. सर्वांनी हरवतोय हरवतोय, हरवता हरवता सर्वचे सर्व देवतागण भोले शंकराकडे जात आहे. का हो, काही केल्या तो जालंधर आमच्याकडून मरला जात नाहीये. युद्धामध्ये फार मोठं युद्ध बलशाल त्याच्याकडे आहे. भगवान भोले शंकर म्हणतात त्याला मारण्याकरता एकच उपाय आहे. कोणता? तो मरत याच्याकरता नाही, कारण त्याची पत्नी पतिव्रता आहे. तुम्ही तिचं पतिव्रते नष्ट करा म्हणे, मग त्याला मारायला सोपं होईल. मग कसं मारायचं म्हणे? तर म्हणे भगवान विष्णू तिच्या पतीचं रूप घेतलं आणि भगवान विष्णू त्या रुंदेकडे गेले. तुम्हाला कथा बघ माहिती आहे. रुंदेकडे गेली आणि त्या रुंदेकडे गेल्यानंतर तिला असं वाटलं माझा मालक आहे, माझा मालक आला म्हटल्यानंतर त्याला बसण्याकरता आसन दिलं, हातामध्ये पाण्याचा ग्लास दिला. सर्व क्रिया पत्नी म्हणून केली. पत्नी म्हणून क्रिया केल्यामुळे परिणाम असा झाला की त्या जालंधराच्या पत्नीचा रुंदेचा पातिव्रतेचा भ्रष्ट झाली आणि तिकडे भोले शंकरांनी त्याचा वध केला. पण यांच्या लक्षात आलं पतिव्रतेच्या असं झालं कसं, म्हणून त्या भगवान विष्णूला सांगितलं तू कोण आहे? पाणी शिंपडलं प्रकट झाले, तुम्ही माझ्यासोबत विश्वासघात केला, मी तर सती जाते. संवाद झाला. रुंदेने विष्णूला शाप दिला की तुम्ही पाषाण व्हाल, दगडासारखा होशील. शिवजी लक्ष्मी रुंदा सर्वचे सर्व विनंती करताय रुंदेला की नको नको. तेव्हा तिने भगवंताला शापातून मुक्त केले. पतीचं शिर घेऊन सती गेली रुंदा. तेथे राखवर भगवान विष्णू बसून राहिले. तिन्ही देवी प्रकट झाल्या, सावित्री, लक्ष्मी, पार्वती. तिन्ही देवींनी बीज दिले देवता. ते बीज वृक्ष तयार झाले. आपण त्याला 3 बीज म्हणतो. कोणते? दात्री, मालती, तुलसी. तेच लक्ष्मी आहे, सरस्वती आहे आणि पार्वती आहे. भगवान विष्णूला आजही ते प्रिय वाटतात. असं म्हणतात त्यांचा उद्धार करण्याकरता भगवान भोले शंकरांनी तिला वरदान दिलं की रोज तर नाही पण वर्षातून एकदा शाप दिला होता रुंदेने, याला पाषाण होशील. तो पाषाण कोण झाला? भगवान विष्णू शालिग्रामाच्या रूपाने झाला. तो शालिग्राम आपल्या घरामध्ये आहे, तो रुंदेने दिलेला शाप आहे. आपण जर कोणी काठमांडूला गेले, काठमांडूला, तर तिथे गेल्यानंतर गंडकी नदी आहे. त्या गंडकी नदीमध्ये जर तुम्ही तुळशीदर वरून टाकलं बरोबर वरील नल, तर तुळशीदर टाकल्यानंतर त्या तुळशीदराला स्पर्श करण्याकरता खालून दगड वर येतो. पाहिलं का आपण कधी? दगड वरतून कुठे जातो? खाली जातो. पण तुम्ही जर त्या गंडकी नदीमध्ये स्नान केलं, काही नाही, किती पाणी तिथं? आम्ही गेलोय म्हणून सांगतो नेपाळला, पण एवढंच पाणी आहे. बाबांनी दर्शन घेतलं असेल, एवढं पाणी आहे, एवढं पाणी. पण तुम्ही इथं वरती तुळशी वृंदावन टाकलं तर खालून दगड वर जातो. जो ओरिजिनल पाषाण आहे तो वरती जातो. त्या शालिग्रामाची पूजा केली. त्रिपुरारीने त्या तिघांच्या तारकासुरांचा मुलांचा वध केला आणि पुढे ज्योतिर्लिंगाची कथा आली. ज्योतिर्लिंगाची कथा आपण नेहमी ऐकत असतो. माझ्या मागे सर्वजण श्लोक म्हणा. श्लोक म्हटला की गुरुवारी बाबा आपल्याला आशीर्वाद देतील. आशीर्वाद झाला की आरती होईल. आरती झाली की मग ग्रंथ खाली घेऊ. खाली घेऊन ग्रंथ पूजा करू. कोणीच गडबड करू नका. गुरुवारी बाबा इतक्या लांबून आपल्या करता आले. जवळचा प्रवास नाही. धाराशिव कसे ना, 450-450 किलोमीटर. आपण 2.5 किलोमीटर यायला तयार नाही. गावातल्या गावात यायला तयार नाही काही जण. पण परमार्थ यालाच म्हणता बा. लोक म्हणता महाराज लोकांची मजा आहे. मजा नाही, प्रवास करून पहा तुम्ही जरा. तुम्ही आता मागे एक बातमी वाचली असेल परभणी जिल्ह्यातली. काही नाही 2-3 दिवस झाले. तरुण पोरं होते महाराज, तरुण माझ्यासारखे 30-30 वर्षाचे पोरं होते. दोघं परभणी जिल्ह्यातली शान होती. दोघी वाजवायला. त्यांच्यासारखा वाजवणारा मृदंग त्या भागात नाही कोणी. पण दोघं मुलं रात्री प्रवास करत होते. कीर्तन वाजल्यानंतर घरी जात होते. घरी जाता जाता 3 जण गाडीवर होते. एक गावातला माणूस होता, 2 मृदंगाचार्य होते. जागोवर गेले. एक 29 वर्षाचा दत्ता महाराज बोरकर, काय त्याचं नाव? माऊली महाराज. दोघं मुलं जागेवरती गेले. एक 29चा, एक 31 वर्षाचा आहे.
लहान लहान मुलं